नमस्कार, कांचन किचन रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत। आता आपण आज शंकरपाळी बनवायची आहे, एकदम खुसखुशीत आणि कमी तेलकट। आता या ठिकाणी मी 1.5 किलो मैदा घेतलेला आहे, पण तुम्हाला मी 1 किलोच्या हिशोबाने माप सगळं सांगते। माझी ऑर्डर असल्यामुळे मला हे 1.5 किलो मी घेतलेला आहे। आता काय करायचं आहे, 1 किलोच्या हिशोबाने मी तुम्हाला सगळं सविस्तर, साखर किती लागते, तूप किती लागतं ते सांगते। आता काही जण डालडा वापरतात, काही जण तेल वापरतात, चालतं। पण डालडा वापरल्यानंतर कशा पद्धतीने पीठ मळायचं किंवा तेल घातल्यानंतर कशा पद्धतीने पीठ मळायचं ते सुद्धा मी तुम्हाला सविस्तर सांगते। आता या ठिकाणी मी 1.5 किलो मैदा घेतलेला आहे आणि 400 ग्रॅम तूप मी कडवायला ठेवलेला आहे, एकदम गरम करायचं आहे आपल्याला। हे पहा, 400 ग्रॅम मी तूप कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। आता ते याच्यामध्ये जेवढं लागतं तेवढंच मी घालणार आहे। एकदम कडकडीत करायचं आहे। आता प्रथम हे मिश्रण आपण चांगलं हलवून घेऊया। एक 300 ग्रॅम इथं तूप हे केलेलं आहे, अजून एक 100 ग्रॅम माझ्याकडे शिल्लक आहे। मी पहिला खात्री करून घेणार की या पिठाला तूप लागतं का आणि मगच घालणार। आता याच्यामध्ये 1.5 किलोला मी 300 ग्रॅम तूप घातलेलं आहे। पूर्ण पिठाला हे तूप लागलं पाहिजे, अशा पद्धतीनं आपण चांगलं चोळून घ्यायचंय। या ठिकाणी मी 300 ग्रॅम तूप घातलं होतं। आता आणखीन एक 50 ग्रॅम मी याच्यामध्ये घालते, म्हणजे 350 ग्रॅम। 400 ग्रॅम तसं लागतंच, पण कसं होतं जास्तच खुसखुशीत होतं, त्यामुळं 350 ग्रॅम तूप याच्यामध्ये बसलेलं आहे। म्हणजे किलोला 1/2 किलो पेक्षा थोडं कमी तूप लागतंच। आणि जर तुम्ही डालडा वापरणार असेल तर 1/2 किलोच घाला। फक्त कसं करायचं ते मी मळण्याची पद्धत तुम्हाला सांगते, कारण डालड्यानं कसं होतं की पीठ लगेच घट्ट होतं आणि ते तुम्हाला शंकरपाळी लाटता येणार नाहीये। त्यामुळं ते पीठ पण कसं मळायचं ते तुम्हाला सांगते। आणि तुम्ही तेल वापरणार असेल तर तेलाचं प्रमाण 200 ग्रॅम ठेवायचं। तेलाचं प्रमाण, कारण तेल घट्ट होत नाहीये, त्यामुळे तेलाचं प्रमाण कमी ठेवायचं। आणि डालडा आणि तेल जर तुम्ही मिसळणार असेल तर काय करायचं, डालड्याचं प्रमाण 150 ग्रॅम घ्या आणि तेलाचं प्रमाण 100 ग्रॅम पेक्षा कमी घ्या, चालतं। तेलाचं प्रमाण कमी ठेवा। या ठिकाणी आता मुचका व्यवस्थित झालेला आहे, म्हणजे आपल्या शंकरपाळ्या 1 नंबर होतात। आता हे पूर्ण गार झाल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये साखर मिसळायची आहे। अजून हे गरम आहे, तूप गरम होतं त्यामुळं। पूर्ण पिठाला लागलेला आहे, एवढा मुटका तयार होतोय।
400 ग्रॅम मधलं तूप एवढं माझं शिल्लक राहिलेलं आहे. म्हणजे हे 50 ग्रॅम असणार आहे. म्हणजे 350 ग्रॅम मला 1.5 किलोला तूप लागलं. सगळं ते तूप मी घालू शकते, पण कसं होतं जास्तच खुसखुशीत होतं. थोडंसं कोमट झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण साखर घालायची आहे. हे पहा, मी पिठी साखर घेतलेली आहे, म्हणजे साखर बारीक करून घेतलेली आहे. ही 300 ग्रॅम साखर आहे. एखादं कुठलंही माप तुम्ही हे करू शकता. मी या वाटीनं 5 वाटी माझा मैदा होता, म्हणजे 1.5 किलो मैदा होता. तुम्ही मेजला त्यावेळेला ही 5 वाटीनं मैदा झालेला आहे. आता या ठिकाणी मी हे 1 वाटी म्हणजे बरोबर हे 300 ग्रॅम झालं. आता याच्यामध्ये मी आणखीन एक अर्धी वाटी साखर घालते. म्हणजे आणखीन एक 150 ग्रॅम. आपण नंतर गोड बघून चेक करू शकतो. जास्त पण गोड करू नका, तेलामध्ये शंकरपाळ्या विरघळतात म्हणजे फुटतात. आता हे चांगलं मिश्रण हलवून घ्यायचं आणि याच्यामध्ये एक अर्धा चमचा मीठ घालायचं. माझं 1.5 किलो आहे, त्यामुळं छोटा चमचा एवढं मीठ चालतं. आता हे चांगलं आपण याच्यामध्ये साखर घातलेलं आहे, साखरेचं पाणी तयार केलेलं नाहीये. आता ते चांगलं हलवून घ्यायचं आणि मगच आपण गार पाण्यामध्ये म्हणजे नॉर्मल असतं त्या पाण्यामध्ये मळायचंय. आता हे पूर्ण चांगलं हलवून घेऊया. हे पहा, आता यात थोडं थोडं पाणी घालत मळायचं आहे, कारण साखर आहे. जसं पाणी घालत तसं ती साखर विरघळत जाते. हे पहा, पाणी घालत तसं साखर विरघळत जाते. आता मी तुम्हाला हे मळण्याची पण पद्धत सांगते आणि डालडा घातल्यानंतरची मळण्याची पद्धत सांगते. आता याच्यामध्ये आपण खायचा सोडा वगैरे काहीही वापरलेलं नाही. हे पहा, मी तर मळायला घेतलं. हे अशा पद्धतीने घट्ट मळलेलं आहे. आता मी चेक करून बघितलं, माझ्यात आणखीन थोडी साखर हवी आहे, त्यामुळे आणखीन मी 50 ग्रॅम म्हणजे बरोबर 1.5 किलोला मी 400 ग्रॅम साखर घातलेली आहे. चेक जोपर्यंत घट्ट आहे तोपर्यंत चेक करायचं, कारण पुन्हा ह्याच्यात पाणी घातल्यानंतर पुन्हा थोडंसं ते साखर विरघळते. ज्या वाटीने आपण साखर वगैरे सगळं घेतलेलं आहे, 30 वाटी 1 वाटी पाणी भरून घ्यायचं, तेवढं पाणी लागतं. आणि थोडं थोडं घालून मळायचं. ह्याच्यामध्ये रवा वगैरे आपण काही घातलेला नाही. परातीला अजिबात चिकटत नाही. ठीक आहे. हे आता आपण तूप घालून मळलेलं आहे, त्यामुळं
हे घट्ट होत नाहीये. हे पीठ जे असंच आहे अशा पद्धतीनं ते राहतं. हे पहा. तुम्हाला कशा पद्धतीनं गोड पाहिजे तुम्ही वाढवू शकता. पण कसं आहे 1 किलोला कमीत कमी आहे आपल्याला एक 250 ते 300 ग्रॅम साखर एवढीच बास होते 1 किलो मध्ये. आणि तूप सुद्धा 200 ग्रॅम तुम्ही घातलं तरी चालतं. 1 किलोचं प्रमाण सांगितलंय मी. एक लहान चमचा मीठ घालायचं आणि हे चांगलं असं मरगवून घ्यायचं आणि हे असंच घट्ट ठेवायचं. एक 10 मिनिटं आपल्याला असंच ठेवायचं आहे. याला तेल वगैरे काहीही लावायचं नाहीये कारण आपण तुपामध्ये मळलेलं आहे. आणि समजा जर तुम्ही डालडा घालणार असेल तर डालडा तुम्ही 250 ग्रॅम घालू शकता, पाव किलो घालू शकता 1 किलोला. फक्त काय करायचं, हे पीठ मी जे घट्ट केलंय ते थोडंसं पातळ करायचं. म्हणजे तो आणखीन एक अर्धी वाटी पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आणि थोडंसं पातळ. मग तुम्हाला काय वाटेल आता हे पातळ झालं काय, नाही पातळ होते ते. थोडं थोडं जसं ते डालडा जसा जसा घट्ट होत जाईल तसं तसं ते पीठ पण असं घट्ट होतं. त्यामुळं लक्षात ठेवा ज्यावेळी तुम्ही डालडा वापरता त्यावेळेला याचं प्रमाण थोडंसं ढिलं सोडा. म्हणजे आणखीन एक मला आता कसं झालं, ज्या वाटीने मी घेतलं होतं एवढी एक वाटी मला 1.25 वाटी मला पाणी लागलं. कारण ह्याच्यामध्ये साखर असल्यामुळे पाणी जास्त लागत नाहीये आणि तूप पण आपलं भरपूर होतो. आता काय करायचं, आता हे अजिबात घट्ट पीठ होत नाही, हे असंच राहतं पीठ. पण डालड्याचं पीठ थोडंसं हे होतं त्यामुळं एकदम ढिलं मळा. जरी ते पातळ झालं तर एक थोड्या वेळानं तुम्ही 10-15 मिनिटांनी ज्या वेळेला करायला घेता त्यावेळेला ते पीठ एकदम आळून येतं आणि अशा प्रकारे ते घट्ट होतं. आणि समजा जर तुम्ही तेलाचा वापर करणार असाल तर तेलाचं प्रमाण कमी ठेवायचं. म्हणजे 200 ग्रॅम फक्त तेल घालायचं. आणि तूप आणि तेल मिसळणार असेल तर काय करायचं, एक 150 ग्रॅम तूप घ्या आणि तेल फक्त 50 ग्रॅम घ्या. कारण तेलाचं प्रमाण कमी ठेवा कारण ते घट्ट होत नाहीये. त्यामुळे त्याच्यावर ते तेल पूर्ण दिसून येतं आणि ज्यावेळेला तुम्ही त्याला शंकरपाळी तळता त्यावेळेला ते तेल ओढून घेतं. त्यामुळे तेलात तुम्ही डालडा हे मिक्स करणार असेल तरी सुद्धा खूप स्वादिष्ट होतात. आता हे 10 मिनिटं काय करूया आपण असं झाकून ठेवूया आणि शंकरपाळीची तयारी लागू. याला तेल वगैरे काहीही लावायचं नाहीये. हे पहा आता असा एक मोठा उंडा करून घ्यायचा गोळा. आपल्याला जास्त पातळ आणि जास्त जाड पण करायचं नाहीये. ह्याला आता तेल वगैरे काहीही लावायचं नाहीये ना पीठ लावायचं. अशा पद्धतीने आपण आता हे लाटायला घ्यायचं. हे पहा याला आताच लेयर्स सुटायला आले. म्हणजे आपलं पीठ जे आहे मळलेलं ते अगदी परफेक्ट झालेलं आहे. पीठ वगैरे काहीही लाटायचं नाहीये, अजिबात चिकटत नाहीये. त्याच्यामध्ये रवा वगैरे काही घातलेलं नाहीये, फक्त मैदा आहे. अशा पद्धतीने आता आपल्याला लाटून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला तुम्हाला कशा पद्धतीने हवे तशा पद्धतीने तुम्ही पाडू शकता. अशा पद्धतीनं आता आपल्या शंकरपाळ्या पाडलेल्या आहेत. आपण आता काढून एका ताटात ठेवूया. हे कुठल्याही ताटात हे करून एकत्र ठेवला तरी काही चिकटत नाहीये, काही नाहीये. कारण त्यामध्ये तुपाचं प्रमाण जास्त असल्यामुळे हे अजिबात चिकटत नाहीये. असंच काढून तेलात जरी घातला तरी चालतं, वेगळं होतं.
पाडला ना फास्ट होतात आणि एकसारख्या सगळ्या शंकरपाळ्या होतात. आता हे कडस जे आहे हे काढून ह्याच्यामध्ये घालायचं, म्हणजे आपल्या सगळ्या शंकरपाळ्या एकसारख्या होतात. आता अशा पद्धतीने सगळ्या आपण लाटून घेऊया. हे पहा तेल कढलेलं आहे, मी तेल ठेवलं होतं तापायला. आता याच्यामध्ये आपण सोडायचं आहे. हे पहा हे चिकटत नाही आहे अजिबात. अशा पद्धतीने तुम्ही ताटात हे करून सोडला तरी चालतं. गॅस मोठा ठेवलेला, एक 2 मिनिटांनी गॅस आपल्याला मीडियम करायचा आहे. आता मोठा आहे. गॅस मी मीडियम करते. प्रथम टाकताना गॅस मोठा करा आणि पुन्हा 1 मिनिटाने गॅस मीडियम मध्ये ठेवा, म्हणजे शंकरपाळी आतून चांगली भाजते. चांगली ब्राऊन कलर मध्ये काढायची. आणि काही वेळेला कसं होतं, ज्या वेळेला तुम्ही शंकरपाळी काढता आणि गरमच आहे तोपर्यंत तुम्ही दाबून बघता, त्यावेळेला तुम्हाला काय वाटतं आत कच्चं आहे. नाही, ज्या वेळेला शंकरपाळी पूर्ण गार होते त्यावेळेला आतून चांगली भाजली जाते. कारण हे काय होतं, वरून जे तेल आहे ते आत, म्हणजे वरून जो गरमपणा आहे तो आतपर्यंत असतो. तो आपल्याला काय वाटतं आत थोडंसं कच्चं राहिले. नाही, पूर्ण शंकरपाळी गार झाल्यानंतरच आपण खात्री करून घ्यायची. आणि सोडताना प्रथम एक काळजी घ्यायची, सोडताना प्रथम एक 4-5 पहिला सोडून बघायचं ते सुटतात का. म्हणजे कसं असतं, काही वेळेला तुमचं तूप जास्त झालं किंवा साखर जर जास्त झाली तर कदाचित फुटण्याची शक्यता असते. मग त्यावेळेला एक 4-5 पहिला टाकून भाजून बघायचं व्यवस्थित. त्या होतंय म्हटल्यानंतर मगच थोडं थोडं टाकत जायचं. आणि तसं जर फुटायला आलं, तुम्हाला असं वाटलं की हे फुटायला आलं, त्यावेळेला मैदा थोडा त्याच्यामध्ये मिसळून घ्या. एक ब्राऊन कलर आपला आता होत आलेला आहे. आपण माझा गॅस मिडियमच आहे. ज्या वेळेला आपण शंकरपाळ्या याच्यामध्ये टाकतो त्यावेळेला गॅस मोठा करायचा. आता हे आपण काढून घेऊ. आता गॅस मोठा करायचा आणि त्याच्यामध्ये टाकायचं. मला हातानं टाकायची सवय आहे. तुम्ही उलातनं किंवा एखादा चमचा वगैरे घेऊन तुम्ही टाकलं तर चालतं झालेलं. आणि थोडंसं कमी प्रमाणातच टाका, कारण जास्त टाकू नका. हे पहा गॅस मोठा आहे. आणि 1 मिनिटानं आता गॅस, ज्या वेळेला आपण शंकरपाळी उलटतो त्यावेळेला मात्र गॅस मिडियम ठेवा. जास्त बारीक करू नका, तेल फार ओढतं. हे पहा एवढ्या तळून झालेले आहेत. अजून माझ्याकडे एवढा गोळा आहे आणि अजून तळायचे आहेत, थोडे तळताय. अशा पद्धतीने आपल्या या शंकरपाळ्या अशा ब्राऊन कलर मध्येच काढा. आणि
मी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही करा. 1 किलोला बरोबर तुम्ही काय करा, सुरुवातीला 200 ग्रॅम तूप कडकडीत गरम करून घाला आणि साखर 250 ग्रॅम घाला. आणि तुम्हाला असं वाटलं की थोडंसं सपक वाटतंय तर आणखी थोडीशी फक्त 50 ग्रॅम वाढवा, त्याच्या पुढे वाढवू नका, नाहीतर मग तेलामध्ये शंकरपाळी पसरली जाते, जास्त गोड झाले की पसरली जाते. पहिला तुम्ही काय करा, 200 ग्रॅमच घालून बघा. तुम्हाला असं वाटलं की गोडी कमी आहे तर आणखीन तुम्ही त्याच्यामध्ये बारीक करून घालू शकता आणि थोडं थोडं पाणी घालून मळून घ्या. आणि बघा आता ह्याच्यामध्ये अजिबात माझं पीठ घट्ट झालेलं नाहीये, कारण ह्याच्यामध्ये तूप आहे, लगेच ओळखतं. त्यामुळे डालड्यानं कसं होतं, पीठ जास्त घट्ट होतं आणि लाटता येत नाहीये. म्हणून मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की डालडा घातला की पीठ काय करा, थोडंसं सैलसर मळा, म्हणजे ते बरोबर त्या. आणि नंतर तुम्ही मळण्याचा प्रयत्न केला तर काही उपयोग होत नाहीये. त्यामुळे सुरुवातीलाच मळताना त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवा, डालडा असेल तर. आणि तूप असेल तर काय प्रॉब्लेमच नाहीये. आता या ठिकाणी आपल्या बघा अजून गरम आहे तरी सुद्धा मी तुम्हाला एक हे करून दाखवते. हे पहा एकदम खुसखुशीत झाले. हे बघा एकदम खुसखुशीत झाले, गरम आहे अजून. हे बघा ही जाडी बघा आपल्या याची. हे पहा छान फुगलेले आहे, एकदम खुसखुशीत झालेलं आहे. आता हे पूर्ण गार झाल्यानंतरच आपण हे करायचं आणि लगेच पण पॅक करायचं नाही आहे, कारण मऊ पडतात. पूर्ण गार झाल्यानंतर एक फोडून खात्री करून बघायची की गार झालेला आहे आणि मगच ते डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवू शकता. बघा तेलकट वगैरे अजिबात काही लागलेलं नाहीये. तेल पण हे बघा फार कमी तेल लागतं, तेल आहे तसं आहे. आणि सुरुवातीला टाकताना गॅस मोठा करा, पुन्हा मिडियम मध्ये ठेवा, जास्त बारीक करू नका, तेल फार ओढलं जातं. आणखीन एक दाखवते तुम्हाला, अजून गरम आहे. तेव्हा एकदम असं फुगतंय. माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.